आज संध्याकाळी मला जायचं होतं माझ्या भाचीच्या बर्थडेला. तिचा आज 3रा बर्थडे होता. तर संध्याकाळी काही जेवणाचं टेन्शन नव्हतं, त्यामुळे सकाळी स्वयंपाकावरून पटपट जी एक्स्ट्राची कामे आहेत ती करूया म्हटलं. मग मला करायचं होतं ज्वारीचं दळप केलं, ते दळायला टाकलं आणि जी इस्त्रीची कपडे टाकलेली ती देखील घेतली आणि लागले ज्वारी झालेली ती देखील घेतली. आणि आज सकाळी स्वयंपाकामध्ये मी कोबीची वाटाणा टाकून भाजी केली होती. पहिल्यांदाच केली होती, वाटाणा टाकून छान झाली होती. तर संध्याकाळी शेगडीचं काही काम नव्हतं, त्यामुळे शेगडी देखील क्लिनिंगला मला टाकायची होती. म्हटलं आजच टाकूया शेगडी देखील क्लिनिंगला. मग जे काही बटन्स वगैरे जाम झाले होते ते सगळे व्यवस्थित करून घेतले आणि पोहोचले मम्मीच्या घरी. तर ही माझी बहीण आहे आणि ही माझी भाची, जिचा आज बर्थडे आहे. तर ही माझ्याकडे आली, तर हिचं बघून हिची छोटी बहीण आहे ती देखील पाठोपाठ आली. तर या दोघींची सतत अशी भांडणी होत असतात. हिला जे खायला हवं असतं ते तिला हवं असतं. धन्वीतला मी शाळेला पाठवलेलं, तर तो देखील संध्याकाळी 5ला शाळेतून आल्यानंतर ही छोटी अशी त्याची मायासारखी करत असते. तर तयार झालेली आमची बर्थडे गर्ल. म्हटले तिचे थोडे फोटोज काढूया आणि व्हिडिओज देखील घेऊया. मग तिचे फोटोज व्हिडिओज घेताना ही देखील आली, तर हिचे देखील थोडे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. तर ही अशी फ्रॉकमध्ये किती छान दिसत होती आणि फ्रॉकचा कलर देखील बघा किती छान वाटतोय, डार्क वाईनचा. तोपर्यंत आला आमचा केक. तर केक देखील मस्त होता, रेड वेल्वेटचा केक होता. आणि ही अशी बच्चे कंपनी सगळी बर्थडेला जमा झाली होती. बच्चे कंपनीशिवाय बर्थडे काही व्यवस्थित साजरा होत नाहीच. मग मी विशूचं औक्षण केलं आणि बर्थडे असा सेलिब्रेट झाला. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, टाटा, बाय बाय.